बोला ना जनतेच्या मतानं नाही बैमानी निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे. यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाकं आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे. त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारने तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी. ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत. मला सगळं अध्यक्षीय प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे. त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार. सरकारने निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे. काल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या आता चालाव्यात हे काही अभिप्रेत नाहीये. एक प्रकारे विरोधी पक्षनेता निवड होणार नाही असंच त्यांनी कुठेतरी सूचित केलं. या सरकारची मानसिकता आहे ते मानसिकता भास्कर जाधवने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे राम शिंदेनी असं म्हटलं सभापतींनी काय की आता विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या प्रथा परंपरा सुरू आहेत त्या आता सुरू असाव्यात असं अभिप्रेत नाही. एक प्रकारे त्यांनी तर बरोबर आहे ना. सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे. राम शिंदेनी या सरकारला अभिप्रेत नाही आहे तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोललेत ते सरकारची भाषा बोललेत. त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही. सरकारला मोकळं राहावं अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवली आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचे काय नियम आहेत निवडीचे? संख्याबळाचं कुठले नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही तिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे. याचा रेकॉर्ड तपासा. यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही. त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं. 2ला आम्ही देऊ शकलो आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं. पण मी सुरुवातीलाच सांगितलं की हे बैमानी निवडून आलेले आहेत. हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत जनतेच्या कृपेने नाही. आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की 200 मतांनी निवडून आला. अरे दम असेल ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून दाखवतो पण बायलेटवर निवडणुका घ्या. नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं राजकारणातून संन्यास गेला नाना पटोले. हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या आधारावर हे करतात. म्हणून जनतेची भीतीच यांच्या मनात नाही. संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही. संविधानाची भीती यांच्या मनात नाही आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते आहे. पुण्यातला जो प्रकार आहे संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्ष नेते. अरे मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा रही. यांच्या विरोधी पक्षाचे 2 आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. त्यामुळे बैमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांची लायकी पण नाही. पुण्यातला जो प्रकार घडला करतायत असं वाटतंय का? पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला 1800 कोटींचा अमेडिया प्रकरणामध्ये त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनाच पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा PMO स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं आहे. त्यांच्या सोबत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे. या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला. एकनाथ शिंदेचाही आवाज श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं. त्यांच्या फाईली तयार करून ठेवलेल्या आहेत.
आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू आहे. ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मुदतवाढ मिळाली, परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कुणाचीही अजून चौकशी झालेली नाही आहे. होणार पण नाही. आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल. दूध का दूध पाणी का पाणी, पण ते करणार नाही. तुम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार ना आता येणार सगळे विषय येणार, पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. फक्त 1 आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे.